चालू. आता माईक कोणाचा चालू आहे तो बंद करायचा सर्वप्रथम. ठीक आहे. नाव रेफरन्स ऑफ डिस्प्यूट्स टू बोर्ड्स कोर्ट्स ट्रिब्युनल. ठीक आहे. आता हे जे रेफरन्स जो आहे तो कोण करतो आपण पाहिलं की अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट जे आहे जर त्यांना असं वाटतं की काही डिस्प्यूट एक्झिस्ट करतोय किंवा देर इज दॅट डिस्प्यूट इज अप्रिहेंडेड म्हणजे अशी भीती आहे की तिथे कुठला डिस्प्यूट जो आहे मोठ्या लेवलवरती अराईज होऊ शकतो तेव्हा मग ते काय करू शकता बाय ऑर्डर इन रायटिंग तो डिस्प्यूट जो आहे एकतर बोर्डला रेफर केला जाईल किंवा मग आपण पाहिलं की जर त्यांना योग्य वाटलं तर ते कोर्टाला पाठवतात. कोर्ट म्हणजे कोणतं कोर्ट बरं इथे? लेबर कोर्ट. येस. नाव जर स्पेसिफाईड इन द सेकंड शेड्यूल जर असा कुठला डिस्प्यूट आहे जो सेकंड शेड्यूलमध्ये स्पेसिफाय केलेला आहे अगेन टू द लेबर कोर्ट फॉर ॲडज्युडिकेशन किंवा रेफर द डिस्प्यूट वेदर इट रिलेट्स टू एनी मॅटर स्पेसिफाईड इन द सेकंड शेड्यूल ऑर थर्ड शेड्यूल जे काही असेल तर ट्रिब्युनलकडे. तर मग असा मॅटर आहे जो सेकंड शेड्यूलमध्ये किंवा थर्ड शेड्यूल. तर शेड्यूल पाहिले का तुम्ही ॲक्टचे? नाही पाहिलेले. बरं ठीक आहे जाऊ देत. पुढे आपल्याला दिलेलं आहे तसं पण शेड्यूल वगैरे तुम्हाला एवढं काय परीक्षेत विचारत नाही पण लेबर कोर्टाकडे कोणते मॅटर रेफर होतात तर जे थर्ड शेड्यूलमध्ये जे मॅटर स्पेसिफाय केलेले आहे. ठीक आहे. आणि जे दे आर नॉट लायकली टू अफेक्ट मोर दॅन 100 वर्कमेन मग तेव्हा लेबर कोर्टाकडे त्याचा रेफरन्स जो आहे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट पाठवू शकतं. कधी? जेव्हा तो मॅटर जो आहे तिसऱ्या शेड्यूलमध्ये स्पेसिफाय केलेला असा आहे आणि तो मॅटर जो आहे 100पेक्षा जास्त कामगारांना अफेक्ट करत नाही अशा वेळेला अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट काय करतं लेबर कोर्टाकडे जे आहे रेफर करत असतं. मग पुढे जे आपण बघतो की डिस्प्यूट्स टू नॅशनल ट्रिब्युनल मग जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटला असं वाटतं की तो जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट तो एक्झिस्ट करतो किंवा ॲप्रिहेंडेड आहे तो इट इन्व्हॉल्व्स अ क्वेश्चन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. ठीक आहे. आणि तो अशा नेचरचा आहे की 100पेक्षा कमी मॅटर रिलेटेड 100पेक्षा कमी लेबरचा पाहिजे का जिथं जी इंडस्ट्रीमध्ये 100पेक्षा लेबर काम करतात? नाही दॅट मॅटर इज अफेक्टिंग लेस दॅन 100 वर्कमेन म्हणजे त्या इंडस्ट्रीमधल्या 100पेक्षा कमी कामगारांना तो सब्जेक्ट मॅटर अफेक्ट करतोय तो जो डिस्प्यूट आहे. येतं आहे लक्षात? हां. आता बघा सपोज एखादी इंडस्ट्री आहे कारण वर्कमॅन कोण ते पण तर त्याची पण डेफिनेशन दिली. आता ही इंडस्ट्री आहे सपोज इथे 150 लोक कामाला आहेत. ठीक आहे. आता हे 150 लोक कामाला आहेत पण त्याच्यामधला ॲक्च्युअलमध्ये जर लेबर जर आपण पाहिला की सपोज तो 100 आहे बाकी 50 तर मॅनेजरियल कपॅसिटीमध्ये स्टाफ वगैरे त्याच्यात येतो मग त्यांच्यावरती ॲप्लिकेबल असणार आहे का हा ॲक्ट? नसणार आहे. तर जो लेबर क्लास आहे जो एम्प्लॉयर आहे तो मुळात एवढाच आहे म्हणजे जरी त्या इंडस्ट्रीमध्ये 150 लोक जे आहे ते एम्प्लॉईड आहे पण मुळात लेबर क्लासमध्ये येणारे म्हणजे वर्कमॅनच्या कॅटेगरीमध्ये किंवा एम्प्लॉईच्या डेफिनेशनमध्ये फॉलो होणारे हे 100 आहे. मग तिथे जे आहे मग इथे बसतं की नाही ह्या आपल्या क्लॉजमध्ये? हां. मला असं विचारायचं की 1000 लोकांची हे आहे हां आणि एका पर्टिक्युलर शॉप मधल्याच लेबर्सना याचा अफेक्ट होतो. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग ना. मग आता इथे पण तोच विषय झाला म्हणजे हे 100-150 सांगितलं तिथे सेम थिंग व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू. आता तुम्ही 1000 म्हणताय तर तिथे एकाच सपोज युनिटच्या लोकांचा काही विषय आहे ओनली दॅट मेनी वर्कर्स ऑर व्हॉट वी से एम्प्लॉईज आर बीन अफेक्टेड तो वी विल टेक दॅट इन टू कन्सिडरेशन अँड नॉट द टोटल स्ट्रेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट. ओके. जितक्या लोकांशी रिलेटेड तो डिस्प्यूट आहे म्हणजे तो डिस्प्यूट जितक्या लोकांना अफेक्ट करतोय दॅट नंबर दे आर सेइंग की नॉट मोर दॅन 100. ओके. मग तो आता नॅशनल ट्रिब्युनल आपण बघत होतो की क्वेश्चन असा आहे की जिथे तो डिस्प्यूट जो आहे इट इन्व्हॉल्व्स एनी क्वेश्चन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. ठीक आहे. आणि अशा नेचरचं आहे की ती इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट जी आहे ती एक किंवा एकापेक्षा जास्त स्टेट्समध्ये सिच्युएटेड आहे आणि तिथे मोर दॅन वन स्टेट का पीपल दे आर बीन अफेक्टेड ऑर दे आर इंटरेस्टेड. मग अशा वेळेला सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं नॅशनल ट्रिब्युनलकडे ते मॅटर जे आहे रेफर करत असतं. नाव वी सी प्रोहिबिशन ऑफ स्ट्राईक अँड लॉकआउट. आता स्ट्राईक आणि लॉकआउट जे आहे स्ट्राईक्स अँड लॉकआउट दे हॅव ऑलरेडी बीन डिफाईन्ड अंडर दिस पर्टिक्युलर ॲक्ट आणि याची डेफिनेशन आपण काल बघितलेली आहे. मग आता स्ट्राईक आणि लॉकआउट जे आहे याच्यावरती प्रोहिबिशनसुद्धा लावण्यात आले. मग कंप्लीट प्रोहिबिशन आहे का? नॉट कंप्लीट प्रोहिबिशन बट देर आर सर्टन इंडस्ट्रीज की जिथे स्ट्राईक किंवा लॉकआउट जे आहे ते काय प्रोहिबिट करण्यात आलेलं आहे. जसं काल आपण बघितलं होतं की देर आर सर्टन कुठला शेड्यूल 1 होता का तो का 2 होता? शेड्यूल 1 होता का 2 होता?
पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस आपण बोललो होतो. हां येस, पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस जसं आपण पाहिलं होतं ना, की जसं करन्सी नोट प्रेस आहे, तर मग इथे जे आहे इट इज नॉट अलाउड, राईट. आता प्रोहिबिशन आणि लॉकआउट संदर्भात काय सांगितलं की अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटकडे हे पॉवर आहे की ते प्रोहिबिट करू शकतात एखाद्या स्ट्राईकचं कंटिन्युअन्स किंवा लॉकआउट जर एखादा डिस्प्यूट त्या ठिकाणी असेल आणि तो जर रेफर केलेला आहे. आता सपोज ही इंडस्ट्री आहे, ही वॉट एव्हर इस्टॅब्लिशमेंट आहे, इथे स्ट्राईक किंवा लॉकआउट त्या ठिकाणी जो आहे इट हॅज बीन कॉल्ड आउट अँड नाव अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटने काय केलं, तो जो डिस्प्यूट आहे तो डिस्प्यूट काय कोर्टाला म्हणा किंवा ट्रिब्युनलला म्हणा तो काय केलेला आहे, रेफर केलेला आहे. मग अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असं ऑर्डर करू शकतं की त्या इंडस्ट्रीमध्ये त्या इस्टॅब्लिशमेंटमध्ये जे लॉकआउट आहे किंवा स्ट्राईक आहे ती काय करायची, डिस्कंटिन्यू करायची, म्हणजे कंटिन्यू करायची नाही, कारण की तुमचं मॅटर कुठे आता इकडे रेफर करण्यात आलेलं आहे. तर ह्या पॉवरसुद्धा इकडे आहे. मग इथे याच्यामध्ये दुसऱ्या इस्टॅब्लिशमेंटला सुद्धा जे आहे इन्क्लूड करण्याची पॉवर आहे, म्हणजे ज्या इस्टॅब्लिशमेंटवरती सध्या हा जो ॲक्ट आहे लागू होत नाही, पण भविष्यात किंवा इथे सरकारला असं वाटलं की अमुक ह्या इस्टॅब्लिशमेंटवर सुद्धा हा ॲक्ट ॲप्लिकेबल पाहिजे तर त्यांच्यावर सुद्धा ॲप्लिकेबल करू शकतो. आता जेव्हा मॅटर जे आहे म्हणजे तो जो कुठला डिस्प्यूट जो आहे, ओके, तो डिस्प्यूट जो आहे तो नॅशनल ट्रिब्युनलकडे किंवा लेबर कोर्टाकडे किंवा कुठल्याही ट्रिब्युनलकडे बेसिकली जो आहे पेंडिंग आहे. ठीक आहे, अरे सॉरी what it is saying ki it shall not be lawful for the appropriate government to refer the matter under adjudication before the national tribunal to any labor court or tribunal जेव्हा पेंडन्सी असते, म्हणजे जेव्हा नॅशनल ट्रिब्युनलकडे मॅटर पेंडिंग आहे. ठीक आहे, जेव्हा तुमचं मॅटर नॅशनल ट्रिब्युनलकडे पेंडिंग आहे अशा वेळेला अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट तो जो डिस्प्यूट आहे तो कुठल्याही कोर्टाला किंवा ट्रिब्युनलला रेफर करणार नाही. म्हणजे दिस इज सो बेसिक थिंग ना, की ऑलरेडी पेंडिंग आहे तर मग तिथे रेफर करण्यात येणार आहे का, नाही. इट विल बी सच अ ओव्हरलॅपिंग थिंग. सो दिस वॉज रिगार्डिंग आपणा ज्युरिस्डिक्शन. मग अशा वेळेला यांचं ज्युरिस्डिक्शन म्हणजे नॅशनल ट्रिब्युनलकडे जर तो डिस्प्यूट ऑलरेडी त्या ठिकाणी पेंडिंग आहे, मग अशा वेळेला लेबर कोर्टाला किंवा इंडस्ट्रियल ट्रिब्युनलला त्या ठिकाणी ज्युरिस्डिक्शन राहतं का, नाही राहणार. ओके, नाव वी विल सी की जनरल प्रोहिबिशन्स काय आहे आता स्ट्राईक आणि लॉकआउटसाठी. नाव देर आर स्पेसिफिक ऑल्सो, की जसं आपण ते स्पेसिफाईड इस्टॅब्लिशमेंट पाहिलं, आपण जे शेड्यूलमध्ये पाहिलं, मग शेड्यूलमध्ये जे दिलेलं आहे त्यांना काय करायचं असतं की तुम्ही स्ट्राईकवर जाण्याच्या आधी किंवा लॉकआउट करण्याच्या आधी त्यांना 6 आठवडे आधी काय करायची असते, नोटीस जी आहे ना ती द्यायला लागते. ठीक आहे, आणि कन्सिलिएशन वगैरे जर असेल तर ऑब्व्हियसली त्यावेळे तर नाही असं काही करतात, बट नोटीस जी आहे तिथं मॅन्डेटरी आहे. बट आता जनरल प्रोहिबिशन्स काय अदरवाईज, की कुठला पण वर्कमॅन, नो वर्कमॅन हू इज एम्प्लॉयड इन एनी इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट शॅल गो ऑन स्ट्राईक इन ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड नो एम्प्लॉयर ऑफ एनी सच वर्कमॅन शॅल डिक्लेअर अ लॉकआउट ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ कन्सिलिएशन प्रोसिडिंग्स. म्हणजे आता जे आपण पाहिलं की बोर्ड, कन्सिलिएशन बोर्ड पाहिलं की नाही, सेक्शन काय होतं कन्सिलिएशन बोर्डचं, 5 आहे. यस मॅम. 4 मध्ये ऑफिसर आहे ना, कन्सिलिएशन ऑफिसर. 3 मध्ये वर्कर्स कमिटी, वर्क्स कमिटी. हां ठीक आहे. तर आता इथे जे आपल्याला सांगितलेलं आहे की जे बोर्ड आहे त्या बोर्डाकडे जर कन्सिलिएशन प्रोसिडिंग पेंडिंग आहे, मग त्यावेळेला कुठलाच जो वर्कमॅन आहे, ओके, तो काय करणार नाही, ही शॅल गो ऑन स्ट्राईक इन ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तो कुठलाच म्हणजे कॉन्ट्रॅक्टचा ब्रीच करून जो आहे तो स्ट्राईकवर जाणार नाही आणि इथे लॉकआउट पण होणार नाही. कधी, जेव्हा कन्सिलिएशन प्रोसिडिंग जे आहे बोर्डापुढे पेंडिंग आहे, म्हणजे जेव्हा कन्सिलिएशन प्रोसिडिंग पेंडिंग असतात त्यावेळेला स्ट्राईक किंवा लॉकआउट जो आहे तो करता येत नाही, किंवा लेबर कोर्टासमोर जर त्या ठिकाणी पेंडिंग आहे तेव्हा सुद्धा करता येत नाही. देन नेक्स्ट, जर आर्बिट्रेशन समोर पेंडिंग आहे त्यावेळेला सुद्धा यू कॅनॉट कॉल आउट फॉर स्ट्राईक और लॉकआउट और वॉट एव्हर. नाव ड्युरिंग एनी पिरियड इन विच अ सेटलमेंट और अवॉर्ड इज इन ऑपरेशन. ठीक आहे, म्हणजे आता सेटलमेंट किंवा अवॉर्ड इज इन ऑपरेशन. सेटलमेंट किंवा अवॉर्ड इज इन ऑपरेशन म्हणजे काय, आता ट्रिब्युनलने तुम्हाला अवॉर्ड दिलेला आहे. ठीक आहे, द ट्रिब्युनल हॅज मेड अवॉर्ड. मग अवॉर्ड इज इन ऑपरेशन म्हणजे काय,
इम्प्लिमेंटेशन ऑफ द ऑर्डर. इम्प्लिमेंटेशन, व्हेरी गुड, की इट इज इन द प्रोसेस ऑफ इम्प्लिमेंटेशन. मग अशा वेळेला सुद्धा तुम्ही स्ट्राईक किंवा लॉकआउट जे आहे यू कॅनॉट कॉल फॉर इट. आता इल्लिगल स्ट्राईक्स आणि लॉकआउट सांगितलेलं आहे सेक्शन 24मध्ये की ती इल्लिगल असणार आहे स्ट्राईक किंवा लॉकआउट जर इट इज डिक्लेअर्ड इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ सेक्शन 22 अँड 23. आता सेक्शन 22 आणि 23 काय आहे? सेक्शन 23 काय सांगता? आता 23 आपण आत्ताच पाहिला की जनरल प्रोहिबिशन म्हणजे आर्बिट्रेशन प्रोसिडिंग किंवा कन्सिलिएशन किंवा लेबर कोर्टापुढे मॅटर पेंडिंग आहे आणि त्या प्रोसिडिंग्स पेंडिंग असताना पण जर तुम्ही स्ट्राईक किंवा लॉकआउट जे आहे ते इफ यू आर कॉलिंग इट, मग ते काय असणार आहे? ते इल्लिगल असणार आहे. ठीक आहे, गेटिंग इट? येस मॅम. हां, मग आता सपोज काही कामगारांनी इल्लिगल स्ट्राईक जी आहे ती पुकारली आहे. इल्लिगल, इल्लिगल आहे म्हणजे मे बी आता जसं आपण पाहिलं की पेंडिंग आहे प्रोसिडिंग अँड स्टील दे हॅव कॉल आउट फॉर स्ट्राईक. मग इल्लिगल स्ट्राईकमुळे जर त्या एम्प्लॉयरने लॉकआउट जर त्या ठिकाणी कॉल केलं, जर त्याने डिक्लेअर केला लॉकआउट, मग असा लॉकआउट हा इल्लिगल असेल का लीगल असेल? बरं, लिगल असेल पाहिजे, लीगल असायला पाहिजे तो. येस, मग याला इल्लिगल म्हणून जे आहे कन्सिडर केलं जात नाही. इट शॅल नॉट बी डीम्ड टू बी इल्लिगल. का? कारण की हे लोक इल्लिगल वेमध्ये स्ट्राईकवर गेले आणि त्याच्यामुळे जो एम्प्लॉयर आहे त्याने लॉकआउट डिक्लेअर केलेला आहे. सो द लॉकआउट विच इज बीन डिक्लेअर्ड इन कॉन्सिक्वेन्स ऑफ एन इल्लिगल स्ट्राईक, ठीक आहे, तो लॉकआउट जो आहे इट शॅल नॉट बी डीम्ड टू बी इल्लिगल. नाव प्रोहिबिशन ऑफ फिनान्शियल एड टू इल्लिगल स्ट्राईक अँड लॉकआउट्स. मग आता कुठलाही व्यक्ती जो आहे ज्याला माहीत आहे की ती स्ट्राईक किंवा तो लॉकआउट जो आहे इल्लिगल आहे, तर त्याने जाणीवपूर्वक या ठिकाणी इल्लिगल स्ट्राईकला किंवा लॉकआउटला फंडिंग जे आहे ते करायचं नसतं. म्हणजे फिनान्शियल एड जे आहे, आर्थिक त्यांना मदत जी आहे ती करायची नसते. कुठलाही त्यांचा खर्च असेल किंवा पैसे असेल ते द्यायचे नसतात. आणि जर त्यांनी असं केलं तर तिथे त्याला पिनलाइज पण करण्यात आलेलं आहे. नाव एनी वर्कमॅन हू कमेन्सेस कंटिन्युअस ऑर अदरवाईज ॲक्ट्स इन फर्दरन्स ऑफ अ स्ट्राईक, जी की इल्लिगल आहे. जो पण कुठला वर्कमॅन अशा इल्लिगल स्ट्राईक म्हणजे कंटिन्यू करतो, कमेंट्स करतो किंवा त्या फर्दरन्समध्ये ॲक्ट करतो, त्याला पनिशमेंट किती सांगितलेली आहे? त्याला 1 महिन्यापर्यंत इम्प्रिझनमेंट होऊ शकते आणि त्याला फाईन जी आहे ती 50 रुपयांपर्यंत किंवा दोन्हीसुद्धा होऊ शकतं. कोणासाठी? जो वर्कमॅन अशी चुकीची इन द सेन्स अशी इल्लिगल स्ट्राईक जी आहे कमेंट्स करतो किंवा कंटिन्यू करतो, ठीक आहे, किंवा त्याच्या फर्दरन्समध्ये काही ॲक्ट करतो आहे, तर त्याला शिक्षा किती सांगितली आहे? किती शिक्षा सांगितली आहे अशा वर्कमॅनला? 1 month. इम्प्रिझनमेंट अप टू 1 month अँड फाईन 50 रुपये. 50 रुपयांपर्यंत किंवा दोन्हीसुद्धा. नाव आता कुठला एम्प्लॉयर जर त्याने इल्लिगल लॉकआउट जो आहे तो कमेन्स केला, कंटिन्यू केला, त्यालासुद्धा पनिशमेंट आहे. मग त्याला किती सांगितलं आहे? त्याला 1 monthपर्यंत इम्प्रिझनमेंट, फाईन मात्र त्याला 1000 रुपयांपर्यंत जो आहे एक्सटेंड होऊ शकतो किंवा दोन्हीसुद्धा. मग आता जर कोणी इन्स्टिगेट केलं, इन्साईट केलं, इन्स्टिगेट करणं इज व्हॉट? उकसाना, है ना, उकसवणं एखाद्याला. इन्साईट केलं कशा करता? एखाद्या इल्लिगल स्ट्राईकमध्ये किंवा इल्लिगल लॉकआउटमध्ये जे आहे पार्टिसिपेट होण्यासाठी. तर मग अशा इन्साइटरला, अशा इन्स्टिगेटरला सुद्धा पनिशमेंट सांगितलेली आहे. ती किती? ती 6 महिन्यांपर्यंत त्याला तुरुंगवास आणि 1000 रुपयेपर्यंतचा दंड किंवा दोन्हीसुद्धा त्याला या ठिकाणी शिक्षा जी आहे ती होऊ शकते. ठीक आहे. नाव पेनॉल्टी फॉर गिव्हिंग फिनान्शियल एड टू इल्लिगल स्ट्राईक्स अँड लॉकआउट्स. आता मगाशी इथं आपण वाचलं होतं ना की प्रोहिबिशन पाहिलं, पण तिथं आपल्याला पेनलाइज किती केलं आहे ते नव्हतं सांगितलं. तर त्याच्या रिलेटेड प्रोव्हिजन जी आहे ती इथे आपल्याला सेक्शन 28 मध्ये दिलं आहे की जो कोणी व्यक्ती जाणीवपूर्वक जो आहे एखाद्या इल्लिगल स्ट्राईकला, लॉकआउटला या ठिकाणी फिनान्शियल वेमध्ये स्पॉन्सर करतोय, फंड्स अप्लाय करतोय, त्यांचे खर्च उचलतोय, तर त्याला शिक्षा जी आहे ती 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 1000 रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्हीसुद्धा त्याला त्या ठिकाणी जे आहे होऊ शकतं. येतं आहे लक्षात? ओके. सो ले ऑफ आणि आता लॉकआउट जे आहे ह्याच्यामध्ये काय ग्राउंड्स ऑफ, काय पॉईंट्स ऑफ सिमिलॅरिटी आहे आणि काय डिफरन्सेस आहे दॅट विल सी. की आता हे दोन्ही पण टेम्पररी आहे, ले ऑफ पण आणि लॉकआउट पण, कारण हे परमनंट क्लोजर नाही. ओके. लॉकआउट जो आहे परमनंट क्लोजर नाही, ले ऑफसुद्धा जो आहे परमनंट नसतो, टेम्पररी आहे. इट अरायझेस आउट ऑफ सम इमर्जन्सी वगैरे काही असते. हे दोन्ही पण एम्प्लॉयर थ्रू जे आहे डिक्लेअर केले जातात आणि याच्यामध्ये दोन्ही सिच्युएशनमध्ये
रिलेशनशिप जी आहे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईमधली ती सस्पेंड होते. इट इज नॉट सिव्हिअर्ड, म्हणजे कायमसाठी संपत नसते, तर काही काळापुरती स्थगित होत असते. ठीक आहे, सस्पेंड होत असते. ना व्हॉट आर द पॉईंट्स ऑफ डिफरन्स बिटवीन ले ऑफ अँड लॉकआउट. आता ले ऑफ लॉकआउट, क्षमा मॅम यू वर नॉट देअर यस्टरडे राईट, त्याच्यामुळे डेफिनेशन आपण काल बघितलं. हां, थोडंसं तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल ते, तर यू हॅव टू गो. मी वाचते मध्ये मध्ये तर थोडं समजतंय. हां, आणि तसं मी लेक्चर रेकॉर्ड केलेलं आहे. कालचं पाठवायचं मला वाटतं, ते अपलोड करायचं बाकी आहे गेस. ठीक आहे, बघता मी ते एकदा, तो यू गो थ्रू इट. बट हां, त्या ले ऑफ हां सिमिलॅरिटी पटकन सांग. नाही, ठीक आहे. काय म्हटले? हां, आता पॉईंट ऑफ काय ठीक बोलतो? आहे. ओके, हां, पॉईंट ऑफ डिफरन्स काय आता ह्या दोघांमध्ये? तर ले ऑफ जो आहे, ले ऑफ आपण पाहिला होता की कारणं अशी असतात की त्या एम्प्लॉयरच्या कंट्रोलच्या बाहेरची असतात, बरोबर? जसं की काय? जसं की बिझनेस सिच्युएशन्स. बिझनेस सिच्युएशन्स. एक्झाम्पल्स? म्हणजे असं की रॉ मटेरियल संपलेलं आहे, कच्चा माल वगैरे नाही मिळाला, Yes. मशिनरी प्रॉब्लेम, ब्रेकडाऊन ऑफ मशिनरी, नॅचरल कलॅमिटी, है ना, हे सगळं बघितलं ना आपण. लॉकआउट इज डिक्लेअर्ड ओनली बिकॉज ऑफ सच अ डिस्प्यूट अँड ॲज अ वेपन देअर ऑफ. ठीक आहे, व इथे लॉकआउट जो आहे ड्यू टू सम डिस्प्यूट हा डिक्लेअर केला जातो, आणि एक प्रकारचं हे शस्त्रच आहे, हे वेपन आहे. दीज आर द कंडिशन्स बियॉन्ड द कंट्रोल ऑफ एम्प्लॉयर, आणि इथे हा लॉकआउट तर तो स्वतः एम्प्लॉयरच डिक्लेअर करत असतो. ठीक आहे, देन इथे दी ॲक्ट मेक्स स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स फॉर कम्पन्सेशन फॉर ले ऑफ. ले ऑफच्या दरम्यान इथे ह्या ॲक्टने कम्पन्सेशनची तरतूद जी आहे ती केलेली आहे, मात्र अशी कुठली प्रोव्हिजन जी आहे लॉकआउटसाठी जी आहे ती केलेली नाही आहे. ठीक आहे, ओके. नाव कंपन्सेशन टू वर्कमॅन. मग आता हे जे वर्कमॅन आहे ज्यांना ले ऑफ करण्यात येतं, तर त्या कंपन्सेशनसाठी काय रूल्स आहेत? सो आता हे काय म्हटलं आहे रूल्स ऑफ अवॉर्डिंग कंपन्सेशन, की द वर्कमॅन मस्ट नॉट बी अ बदली वर्कमॅन ऑर अ कॅज्युअल वर्कमॅन. आता तो बदली कामगार नसावा. बदली वर्कमॅन काय आहे की जो एखाद्याच्या जागेवर त्याऐवजी म्हणजे त्याच्या बदली हा काम करतोय असं, म्हणजे ह्या पर्सनचं मस्टरवर नाव आहे बट ह्याच्या बदली हा काम करतोय, तो दॅट इज बदली कामगार. ओके, बदली वर्कमॅन. तर तो बदली वर्कमॅन नसायला हवा. त्याचा ॲटलिस्ट 1 कंटिन्युअस इयरचं सर्व्हिस त्या ठिकाणी झालेलं पाहिजे, जर त्याला ले ऑफ च्या पिरियडमध्ये कंपन्सेशन जे आहे ते हवं असेल तर. नो कंपन्सेशन इज पेबल फॉर इंटरव्हेनिंग वीकली हॉलिडेज. देन द कंपन्सेशन शॅल बी इक्वल टू 50% ऑफ द टोटल बेसिक वेजेस, आणि जो काही त्याचा DA वगैरे आहे, डिअरनेस अलाउन्स वगैरे. मग कंपन्सेशन किती असणार आहे? 50%. ओके, 50% व्हॉट? 50% ऑफ द टोटल बेसिक वेजेस. मग त्याला 50% जे आहे ते वेजेस त्या ठिकाणी दिले जातात ड्युरिंग दिस पिरियड. ले ऑफच्या दरम्यान नाव ले ऑफ कंपन्सेशन शॅल नॉट बी पेएबल फॉर मोर दॅन 45 डेज ड्युरिंग एनी पिरियड ऑफ 12 months. मग 12 महिन्यातून इथे 45 दिवस त्यांनी मॅक्झिमम पिरियड सांगितलं आहे की ह्या इतक्या पिरियडसाठी ले ऑफ कंपन्सेशन जे आहे ते दिलं जाणार. ठीक आहे, नॉट मोर दॅन दॅट. नाव नो कंपन्सेशन इन फॉलोइंग केसेस. आता ले ऑफच्या दरम्यान कंपन्सेशन कधी मिळणार नाही? नो कंपन्सेशन shall be paid to a workman who has been laid off if he refuses to accept any alternative employment. ठीक आहे, इन द सेम एस्टॅब्लिशमेंट ज्याच्यातून त्याला ले ऑफ करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता सपोज हा एम्प्लॉयर आहे आणि ह्या एम्प्लॉयरचं हे इस्टॅब्लिशमेंट आहे, इथून याला ले ऑफ करण्यात आलेलं आहे. ले ऑफ इज वॉट? आता सपोज ह्या युनिटमध्ये काम करण्यासाठी रॉ मटेरियल नाही, देर इज नो रॉ मटेरियल, बट देर इज दिस युनिट की जे पॅकेजिंग युनिट आहे सपोज, आणि तिथे तर जे ऑलरेडी मॅन्युफॅक्चर्ड किंवा म्हणजे जे काही रेडी गुड्स किंवा वॉट एव्हर थिंग्स आर लाईंग देअर, आणि मग एम्प्लॉयर याला म्हणतो की बाबा रे तू काय कर, आता माझ्याकडे तुला इथं काम द्यायला नाही आहे, राईट, रॉ मटेरियल नाही आहे, आता ते त्याच्यात बियॉन्ड कंट्रोल आहे ना. मग हा म्हणतो की यू डू वन थिंग, यू वर्क इन द पॅकेजिंग का डिपार्टमेंट, अँड दिस पर्सन रिफ्युजेस. मग ह्या पर्सनला जो आहे कंपन्सेशन मिळायला पाहिजे का? No, because he was being offered with some alternative employment in the same establishment.
हो की नाही. आणि सेम एम्प्लॉयरला बिलॉंग करतो तरीसुद्धा त्याने ते एक्सेप्ट केलं नाही. आता असंही असू शकतं की आता हे आपण सेम इस्टॅब्लिशमेंट पाहिलं, असंही असू शकतं की याचंच दुसरं ब्रांच किंवा ह्याचं दुसरं कुठलं दुसरा एखादा युनिट जे आहे इथनं दुसऱ्या ठिकाणी आहे. ओके, सपोज एक आहे त्याची अंबड MIDCमध्ये, दुसरी आहे त्याची सातपूर MIDCमध्ये. हा म्हणतो तू भाई इथे अंबडच्या युनिटला तर काम नाही आपल्याकडे, तू एक काम कर सातपूर MIDCमध्ये जाऊन काम कर. ओके, मग हा जो आहे रिफ्यूज करतो. आता हे जेव्हा याला पाठवतो आहे तो हा रिफ्यूज करतो, मग याला इथे कंपन्सेशन नाही भेटणार. पण सपोज आता याचं एक युनिट आहे अंबडमध्ये आणि दुसरं युनिट आहे फॉर इन्स्टन्स सिन्नरमध्ये. सिन्नरला तो कामाला पाठवतो आहे. मग आता हे डिस्टन्स जे आहे 5 माइल्सपेक्षा जास्त झालं, बरोबर. आता हे आलं आपलं 35-40 किलोमीटरचं डिस्टन्स. मग 5 मिलांपेक्षा जास्त झालं की नाही 5 माइल्स. मग 5 माइल्सच्या बियॉन्ड असेल तर दिस एम्प्लॉई हॅज फुल राईट टू रिफ्यूज दॅट एम्प्लॉयमेंट. बरोबर आहे ना, कारण तिथे जाण्या येण्याचाच त्याचा खर्च इतका आहे, त्याचा वेळ जाणार आहे. सो इफ ही डझंट एक्सेप्ट दॅट काइंड ऑफ ऑल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट मग त्याला मिळेल कंपन्सेशन. पण जर ते 5 मिलांच्या रेडियसमध्ये फॉल होते ती इस्टॅब्लिशमेंट, एक तर त्याच इस्टॅब्लिशमेंटमध्ये असेल किंवा दुसरा इथे कुठेतरी त्याचा दुसरा एखादा प्लांट, दुसरी एखादी कंपनी असू शकते, तिथे तो 5 मिलांच्या आत पाठवतो. तर विदिन द रेडियस ऑफ 5 किलोमीटर्स असेल आणि तो रिफ्यूज करतोय तर अशा वेळेला त्याला कंपन्सेशन जे आहे ते मिळणार नाही. आणि हे जे ऑल्टरनेटिव्ह त्याला जे एम्प्लॉयमेंट तो देतोय त्याच्यासाठी विशिष्ट अशा काही स्किल्सची गरज पडत नाही आहे. असं काही नाही आहे की इथं पॅकेजिंगसाठी त्याला काहीतरी एकदम जे आहे टेक्निकल एक्सपर्ट असणं त्याने गरजेचं आहे. नो, ही जस्ट हॅज टू काउंट द नंबर ऑफ पीसेस ऑर वॉट एव्हर अँड ही हॅज टू पॅक इट. ठीक आहे, किंवा मेजर करून वे करून वॉट एव्हर. तर स्पेशल स्किलची रिक्वायरमेंट नाही आहे. इफ ही डज नॉट प्रेझेंट हिमसेल्फ फॉर वर्क ॲट दी एस्टॅब्लिशमेंट ॲट दी अपॉइंटेड टाईम ड्युरिंग नॉर्मल वर्किंग आवर्स ॲटलिस्ट वन्स अ डे. जर तो स्वतःला अशा इस्टॅब्लिशमेंटमध्ये म्हणजे जे काय त्याचे कामाचे वेळ आहे त्या वेळेत तो येत नाही आहे, वर्किंग आवर्समध्ये येत नाही आहे. इफ सच लेईंग ऑफ इज ड्यू टू अ स्ट्राईक ऑर स्लोईंग डाऊन अ प्रोडक्शन ऑन द पार्ट ऑफ वर्कमॅन इन अनदर पार्ट ऑफ द इस्टॅब्लिशमेंट. आता ते ले ऑफ कशामुळे? ड्यू टू सम स्ट्राईक. ठीक आहे, म्हणजे मगाशी आपण पाहिलं की जर स्ट्राईकच इल्लिगल आहे आणि मग इल्लिगल स्ट्राईकमुळे जर त्याचा पर्याय म्हणून किंवा त्याला उत्तर म्हणून किंवा टू टॅकल दॅट सिच्युएशन जर एम्प्लॉयरने कुठला लॉकआउटसारखा किंवा ले ऑफसारखा जर त्या ठिकाणी पर्याय निवडला असेल तर त्यावेळेला सुद्धा मग याला कंपन्सेशन मिळणार नाही. आणि त्याला इफ सच लेईंग ऑफ इज ड्यू टू अ स्ट्राईक ऑर स्लोईंग डाऊन ऑफ प्रोडक्शन ऑन द पार्ट ऑफ वर्कमॅन इन अनदर पार्ट ऑफ इस्टॅब्लिशमेंट, की वर्कमॅननेच काय केलेलं आहे, स्लो डाऊन केलेलं आहे प्रोडक्शन आणि त्यामुळे ले ऑफ करण्यात आलेलं आहे. अशा वेळेला कंपन्सेशन जे आहे त्यांना मिळणार नाही. ठीक आहे, ले ऑफ. Yes, ma'am. नाव याचं ना रिट्रेंचमेंट वगैरे, रिट्रेंचमेंट आहे ना तुम्हाला? येस मॅम आहे. हां, तो रिट्रेंचमेंट आहे ना, मी तुम्हाला रिट्रेंचमेंटसाठी वेगळी नोट देते बनवून. कारण इथे काय ना बेरॅक्टमध्ये काय असतं, सगळे प्रोव्हिजन एकामागे एक असे सिक्वेन्समध्ये नाही आहेत, पण आन्सरमध्ये आपल्याला सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे ना. ते कसं आहे, एक प्रोव्हिजन अशी इकडे एक तिकडे, मग ते थोडंसं जरा हे होईल. तर रिट्रेंचमेंट जे आहे ते आपण थोडं नंतर बघू. आपण काय करूयात, आपण अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस जे आहे हे करूयात आता. ठीक आहे, ओके गाईज. हां, आणि रिट्रेंचमेंटवर काय करते मी, स्वतःच एखादी नोट वगैरे बनवण्याचा प्रयत्न करते आणि मग ती देते तुम्हाला, जिथे सगळ्या प्रोव्हिजन्स एक ठिकाणी असतील. ठीक आहे, सो आता अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस कोणाच्या पार्टवर? ऑन द पार्ट ऑफ एम्प्लॉयर्स, ट्रेड युनियन्स ऑफ एम्प्लॉयर्स. जे एम्प्लॉयर आहे आणि जे एम्प्लॉयरच्या ट्रेड युनियन्स आहे त्यांच्या पार्टवर अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस काय असू शकतात आणि कोणकोणत्या गोष्टी ज्या आहे अनफेअर लेबर प्रॅक्टिसेसमध्ये येतात. अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस जे आहे हा पनिशेबल ऑफेन्स आहे ह्या ॲक्टनुसार. ठीक आहे, मग आता जर एम्प्लॉयरने किंवा एम्प्लॉयरचे ज्या ट्रेड युनियन्स आहे त्यांनी जर इंटरफेअर केला, ते ट्राय टू इंटरफेअर विथ किंवा रिस्ट्रेन फ्रॉम ऑर कोअर्स वर्कमॅन इन दी एक्सरसाइज ऑफ देअर राईट टू ऑर्गनाईज. ठीक आहे, आता वर्कमॅन जे आहे, वर्कमॅनला काय आहे, ऑर्गनाईज होण्याचा, ट्रेड युनियन जे आहे ते फॉर्म करण्याचा, ट्रेड युनियनला जॉईन करण्याचा हा पूर्ण त्यांना अधिकार आहे की नाही. जर त्यांचा हा अधिकार जो आहे त्यांच्या अधिकारामध्ये यांनी इंटरफेअर केलं किंवा त्यांना रिस्ट्रेन केलं एखादी युनियन जी आहे ती ऑर्गनाईज करण्यापासून किंवा जॉईन करण्यापासून, ट्रेड युनियन किंवा दुसऱ्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहे त्याच्यामध्ये एंगेज होण्यापासून जर त्यांना यांनी स्टॉप केलं किंवा कोअर्स केलं. कोअर्स इज व्हॉट? कोअर्स करणं म्हणजे काय?
भीती दाखवणं, दहशत दाखवणं. येस, फोर्स करणं, भीती दाखवणं, दमदाटी करणं, हे अशा पद्धतीच्या जर मार्गांचा अवलंब केला तर कशा करता फॉर ऑल दिस थिंग्स वॉट दे हॅव गिवन बिलो. ओके, आपण ते एक एक बघूयात आता, की जेणेकरून यांनी जे वर्कर्स आहेत म्हणजे जे एम्प्लॉईज आहेत त्यांनी कलेक्टिव्ह बार्गेनिंग जे आहे ते करावं नाही, त्यांनी त्यांच्या हक्कासाठी जे आहे उभं राहू नाही. ह्या हेतूने जर यांनी इंटरफेअर केलं, रिस्ट्रेन केलं, कोर्स केलं तर दॅट अमाउंट्स टू अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस. दॅट इज टू से काय, थ्रेटनिंग वर्कमॅन विथ डिस्चार्ज ऑर डिसमिसल. मग आता तुम्ही एखादी ट्रेड युनियन जॉईन केली तर तुम्हाला कामावरनं जे आहे डिसमिस करण्यात येईल. ठीक आहे, असं जर त्यांनी धमकी दिली. किंवा थ्रेटनिंग अ लॉकआउट ऑर क्लोजर इफ अ ट्रेड युनियन इज ऑर्गनाइज. जर तुम्ही ट्रेड युनियन ऑर्गनाईज केली तर लॉकआउट आम्ही डिक्लेअर करू किंवा क्लोजर करू इंडस्ट्रीचा, अशी धमकी देणं. किंवा ग्रांटिंग वेज इन्क्रीज टू वर्कमेन ॲट क्रुशियल पिरियड्स ऑफ ट्रेड युनियन ऑर्गनायझेशन विथ अ व्ह्यू टू अंडरमायनिंग द एफर्ट्स ऑफ ट्रेड युनियन ऑर ऑर्गनायझेशन. आता बघा की तिथे ट्रेड युनियन ऑर्गनायझेशन जे आहे ते वाईल दे आर सम फॉर्म ऑफ सपोज मॅटर इज बीन डिस्कस किंवा इथे ट्रेड युनियन जी आहे बेसिकली ती फॉर्म होण्याचं काम होतं आहे. मग ती करू नये कोणी, म्हणून मुद्दामून त्या ठिकाणी काय करणं की पगार वाढ करून देणं, की यू डोंट जॉईन सच युनियन ऑर यू डोंट बी अ पार्ट ऑफ सच युनियन. मग हे असे वेजेस ग्रँट, असे वेजमध्ये इन्क्रीजेस जे आहे ते ग्रँट करणं, दॅट इज ऑल्सो अनफेअर लेबर प्रॅक्टिस. ओके, देन टू डॉमिनेट, इंटरफेअर विथ ऑर कॉन्ट्रीब्यूट सपोर्ट फिनान्शियल ऑर अदरवाईज कुठल्या दुसऱ्या ट्रेड युनियनला. मग आता एखाद्या ट्रेड युनियनला जे आहे सपोर्ट करणं, त्याला फिनान्शियल असेल किंवा कसं असेल, किंवा मग त्यांना डॉमिनेट करणं किंवा त्याच्यामध्ये इंटरफेअर करणं. आता इथे काय असू शकतं असं पण की तुम्ही अमुकच ट्रेड युनियनला जॉईन करा. वाई, कारण ही त्या एम्प्लॉयरच्या फेवरमध्ये असेल. इथली जे लोक आहेत, ह्या युनियनचे जे लोक आहेत ते कोण असतील, त्या इंडस्ट्रीच्या, त्या इस्टॅब्लिशमेंटच्या किंवा त्या एम्प्लॉयरच्या फेवरमधले. म्हणून जर त्या एम्प्लॉयरने असं तुम्हाला इन द सेन्स वर्करला जर ते डॉमिनेट करताय की तुम्ही जे आहे ह्याच युनियनला जॉईन करा, हीच ट्रेड युनियन, हेच वर्कर्स युनियन जे आहे हे जॉईन करा, तर दिस ऑल्सो अमाउंट्स टू व्हॉट, अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस. किंवा मग पार्शालिटी वगैरे जी आहे ती दाखवली इन ग्रँटिंग फेवर टू वन ऑफ द सेव्हरल ट्रेड युनियन्स वगैरे वगैरे. देन टू इस्टॅब्लिश एम्प्लॉयर स्पॉन्सर्ड ट्रेड युनियन्स ऑफ वर्कमेन. तर एम्प्लॉयर स्पॉन्सर्ड ट्रेड युनियन ज्या आहे त्या इस्टॅब्लिश करता येत नाही. कोणासाठी? वर्कमॅनसाठी, नॉट एम्प्लॉयर्स. एम्प्लॉयर्सचं ट्रेड युनियन असतं, बट जर इथे एम्प्लॉयर जो आहे तो वर्कमॅनसाठी असं ट्रेड युनियन स्पॉन्सर म्हणजे ही इज इस्टॅब्लिशिंग सच ट्रेड युनियन, तर ही पण अनफेअर लेबर प्रॅक्टिस होणार आहे. कारण ऑब्व्हियसली मग तिथे इंडिपेंडन्सी आलीच नाही ना एम्प्लॉईजची, इफ एव्हरीथिंग इज बीन कंट्रोल्ड बाय दी एम्प्लॉयर. टू एनकरेज ऑर डिस्करेज मेंबरशिप इन एनी ट्रेड युनियन, मग तिथे डिस्क्रिमिनेशन जर केलं वर्कमॅनच्या अगेन्स्ट, मग एनकरेज करणं की तुम्ही अमुकच ट्रेड युनियन जी आहे वर्कर्सची ती जॉईन करा. किंवा डिस्करेज करणं की अरे ह्या ट्रेड युनियनचे तुम्ही मेंबर जे आहे ते मेंबरशिप जी आहे तुम्ही ती घेऊ नका, ते असं आहे तसं आहे वगैरे आहे वगैरे, त्यांना त्या ठिकाणी जे आहे डिस्करेज करणं, डायव्हर्ट करणं. देन डिस्चार्जिंग ऑर पनिशिंग वर्कमॅन बिकॉज ही अर्ज्ड अदर वर्कमॅन टू जॉईन ऑर ऑर्गनाइज अ ट्रेड युनियन. एखाद्या वर्कमॅनने दुसऱ्या वर्कमॅन जे आहे त्यांना त्या ठिकाणी अर्ज केलं आहे की तुम्ही पण ट्रेड युनियन अमुक ट्रेड युनियन जॉईन करा किंवा ऑर्गनाईज केली आहे त्याने, मग त्याला पनिश करणं म्हणजे एम्प्लॉयरने मग त्याच्यामुळे त्याला पनिश केलं की याने जे आहे इतरांना पण ट्रेड युनियन जी आहे ऑर्गनाईज करण्यास भाग पाडलं किंवा जॉईन करण्यासाठी जे आहे प्रोत्साहित केलं आहे. मग असं जर त्यांनी केलं असेल तर ही पण अनफेअर लेबर प्रॅक्टिस आहे. म्हणजे त्या व्यक्तीने, त्या वर्करने दुसऱ्या वर्कर्सला जे आहे त्या ठिकाणी अर्ज केलेलं आहे टू जॉईन ट्रेड युनियन, म्हणून तुम्ही जर त्याला डिस्चार्ज करताय कामावरनं किंवा म्हणून तुम्ही पनिश करताय त्याला, तर ते सुद्धा काय अनफेअर लेबर प्रॅक्टिस आहे. देन त्याने एखाद्या स्ट्राईकमध्ये पार्टिसिपेट केलं आहे म्हणून डिस्चार्ज करणं, डिसमिस करणं, दिस इज ऑल्सो अनफेअर लेबर प्रॅक्टिस. मात्र ती स्ट्राईक जी आहे ती लॉफुल असायला हवी, ती इल्लिगल स्ट्राईक नसावी, लिगल असायला हवी. चेंजिंग सिनियॉरिटी रेटिंग ऑफ वर्कमॅन बिकॉज ऑफ ट्रेड युनियन ॲक्टिव्हिटीज. तर सपोज काही वर्कमॅन जे आहे ते ट्रेड युनियन ॲक्टिव्हिटीजमध्ये इंडल्ज्ड आहे आणि त्याच्यामुळे प्रमोशन्स वगैरे असतात बघा, हा ना. मग ते प्रमोशन जे आहे त्या प्रमोशनचा जो सिनियॉरिटीचा जो एक एक जे रँकिंग असतं ते चेंज केलं. तुम्ही म्हणजे तुमचा नंबर आधी होता, त्या वर्करचा नंबर आधी होता, त्याच्या आधी त्याला खूप ज्युनियर असलेल्या एखाद्या पर्सनला तुम्ही प्रमोशन देऊन टाकलं, तर
दिस ऑल्सो सिनियरिटी रेटिंगमध्ये अगेन एखाद्याला डिमोट करणं हे पण याच्यामध्ये येऊ शकतं. रिफ्युजिंग टू प्रमोट वर्कमॅन टू हायर पोस्ट ऑन अकाउंट ऑफ देअर ट्रेड युनियन ॲक्टिव्हिटीज. तो ट्रेड युनियन ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्वॉल्ड आहे म्हणून त्याला तुम्ही प्रमोट करत नाही आहे. दिस इज ऑल्सो अनफेअर. देन गिविंग अनमेरिटेड प्रमोशन. आता जो व्यक्ती आहे जे एम्प्लॉईज बेसिकली जे अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्ट नाही करत आहे म्हणून त्यांना तुम्ही काय करताय अनमेरिटेड प्रमोशन की दे डोंट इवन डिझर्व इट, दे डोंट इवन पॉझेस दॅट कॅलिबर है ना टू होल्ड अ सर्टन पोझिशन अँड स्टील तुम्ही त्यांना त्या पोझिशनवर नेऊन ठेवतात आणि इतरांना हा मेसेज जावा की हे जे लोक आहे हे अशा कुठल्या कॉन्सर्टेड ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट नाही करत म्हणजे स्ट्राईक असेल किंवा ट्रेड युनियन असेल आणि म्हणून त्यांना प्रमोशन मिळालं आहे, चांगले पॅकेजेस पर्क्स मिळालेले, असं जर करत असेल तर दॅट इज ऑल्सो अनफेअर लेबर प्रॅक्टिस. देन डिस्चार्जिंग ऑफिस बेअरर्स ऑर ॲक्टिव्ह मेंबर्स. जे ॲक्टिव्ह मेंबर्स आहे ट्रेड युनियन वगैरेमध्ये तर त्यांना जे आहे डिस्चार्ज करणं. देन टू डिस्चार्ज ऑर डिसमिस वर्कमॅन बाय वे ऑफ विक्टमायझेशन. त्याला म्हणजे यू आर विक्टमायझिंग दॅट पर्सन किंवा मग नॉट इन गुड फेथ बट इन डिप्लोरेबल एक्सरसाइज ऑफ एम्प्लॉयर्स राईट. गुड फेथमध्ये नाही पण तुम्ही मुद्दा म्हणजे नाही का एखाद्याला जाणीवपूर्वक त्रास देणं असतं बघा. एखाद्याच्या मागे लागलं की बस आपण म्हणतो ना काठ खाणं असतं, काठ धरणं असतं, तशा पद्धतीने. हां, की तुम्ही समोर आहे ना असं दाखवत नाही आहे की तुम्हाला आतमध्ये नेमका प्रॉब्लेम काय, पण तो त्या व्यक्तीलाही माहीत असतो आणि तुम्हालाही माहीत असतो की तुम्ही त्याच्यासोबत काय वागताय. ऑन पेपर किंवा ऑन रेकॉर्ड दॅट पर्सन इज नॉट रॉंग. किंवा एखादी छोटीशी जर चूक असली तरी त्या छोट्याशा चुकीसाठी त्याच्या इनप्रपोर्शनेट जी आहे किंवा डिस्प्रपोर्शनेट आपण जे म्हणतो त्याची शिक्षा देणं, डिस्चार्ज वगैरे करणं असं. किंवा मग खोटे नाटे त्याच्यावरती जे आहे आरोप लावणं, एखाद्या खोट्या क्रिमिनल केसमध्ये फसवणं, खोटे एव्हिडन्सेस जे आहे ते त्याच्या अगेन्स्ट जे आहे ते इम्प्लांट करणं आणि यु नो फॉर समथिंग की विच इज पेटेंटली फॉल्स. म्हणजे जे अतिशय चुकीचं असं रिझन आहे अशा रिझनसाठी तुम्ही त्याला डिसमिस करताय, डिस्चार्ज करताय, त्याच्यावर खोटे ॲलिगेशन जे आहे लावतायत. देन ॲलिगेशन ऑफ ॲब्सन्स विदाऊट लीव वगैरे हे असले म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस वगैरे जे आहे याला डिसरिगार्ड करून अशी काही कामं तुम्ही त्याच्यासोबत करताय. म्हणजे बेसिकली पूर्णपणे काय टॉर्चर जे आहे होत आहे. ठीक आहे, टॉर्चर करताय की एक तर ह्या व्यक्तीने स्वतः सोडून जावं किंवा ते कारण दाखवून तुम्ही त्याला काढून टाकता. ठीक आहे. टू अबॉलिश द वर्क ऑफ अ रेग्युलर नेचर बिंग डन बाय वर्कमन आणि ते कॉन्ट्रॅक्टर्सला देणं. म्हणजे आता जे रेग्युलर नेचरचं वर्क आहे आपण कॉन्ट्रॅक्ट लेबर पाहिलं आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की काही कामं जी असतात ती आपण जे पाहिलं ना की सिजनल नेचरची हंगामी स्वरूपाची असतात है ना, तिथं आपण परमनंट कामगार जो आहे तो लावूच नाही शकत. पण काही कामं जी असतात ती परमनंट स्वरूपाची असतात म्हणजे रेग्युलर नेचरची असतात की तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती नाही ते काम करून घेतलं पाहिजे की परमनंट स्वरूपाचं ते काम आहे. जसं टीचिंग आहे बघा, एखादं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये टीचिंग हे रेग्युलर बेसिसवरती चालतं की नाही. हालाकी कॉलेज अँड ऑल दिस इज नॉट अन इंडस्ट्री, आपण इंडस्ट्री बघतोय बट जस्ट टू मेक यू अंडरस्टँड आय एम सेइंग. हां, मग जिथे परमनंट स्वरूपाचं काम जे आहे त्या ठिकाणी रेग्युलर स्वरूपाचं काम अवेलेबल आहे आणि तरी जर तुम्ही तिथे कॉन्ट्रॅक्च्युअल नेचरवरती तिथे वर्कर्स भरत असाल तर दॅट इज ऑल्सो अनफेअर लेबर प्रॅक्टिस. ठीक आहे, तुम्ही रेग्युलर नेचर जे आहे वर्कचं ते अबॉलिश करून काय केलं आहे कॉन्ट्रॅक्टर थ्रू त्या ठिकाणी काम करून घेत आहे. ट्रान्सफर करणं एखाद्या वर्कमॅनची ऑन मालाफाईड ग्राउंड्स. ठीक आहे, मुद्दाम एक ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी किंवा एखाद्या फार अशा अडगळीच्या ठिकाणी नेऊन टाकून देतात जिथे चांगलं वातावरण नाही, चांगल्या सोयी नाही, मुद्दाम फॅमिलीपासून दूर करणं वगैरे. अंडर द गाईज ऑफ द फॉलोइंग द मॅनेजमेंट पॉलिसी. म्हणजे अंडर द गाईज म्हणजे असा आव आणला जातो मुद्दाम असं आपण म्हणतो ना ह्या गोष्टीच्या आड ती गोष्ट करणे. तर त्या मॅनेजमेंट पॉलिसीच्या नावाच्या आड त्या ठिकाणी त्या व्यक्तीला बिकॉज ही इज ॲक्टिव्ह इन टू मे बी ट्रेड युनियन्स किंवा अदर ॲक्टिव्हिटीज आणि तुम्ही त्याची ट्रान्सफर करून टाकताय. टू इन्सिस्ट अपॉन इंडिव्हिज्युअल वर्कमॅन हू आर ऑन अ लीगल स्ट्राईक टू साईन अ गुड कंडक्ट बॉन्ड ॲज अ प्री कंडिशन टू अलाउइंग दॅम टू रिझ्यूम वर्क. मग आता जो इंडिव्हिज्युअल वर्कमन जो लीगल स्ट्राईकवर आहे मग त्याला गुड कंडक्टचा बॉन्ड जो आहे त्याच्याकडनं साईन करून घेणं की मी तुला कामावर परत घेतो पण तू बॉन्ड साईन कर की तू इथून पुढे असं करणार नाही, तुझं कंडक्ट चांगलं ठेवणार. मग आता एखाद्या वर्कमॅनकडून त्याचा जर स्ट्राईकचा जो अधिकार आहे तो काढून घेणारा एखादा कॉन्ट्रॅक्ट किंवा एखादा बॉन्ड साईन करून घेणं हे फेअर आहे का अनफेअर आहे?
अनफेअर. ऑब्विसली अनफेअर आहे ना. त्यानंतर फेवरेटिझम किंवा पार्शलिटी जी आहे टू वन सेट ऑफ वर्कर्स रिगार्डलेस ऑफ द मेरिट. एखादा असतं हे बरंच काय सगळ्याच ठिकाणी आहे यार हा प्रकार. हा प्रूफ करता येत नाही, फक्त फार अवघड जातं प्रूफ करायला. एव्हरीवेअर वी फाइंड दिस काइंड ऑफ थिंग्स की असं कोणीतरी असतो एक काय म्हणतो आपण त्याला, चापलुसी करणारा, आणि त्याच्याकडे ते मेरिट पण नसतं, पण तरी मग त्याला बॉस जे असतात किंवा जे हेड असतात डिपार्टमेंटचे ते फेवर करत असतात. आणि कधीकधी एखाद्या कॅन्डिडेटमध्ये ते पोटेन्शियल आहे, तो काम पण करतो, बट तरी त्याच्या प्रति पार्शियल बिहेवियर जे आहे ते दिसतं. ठीक आहे. देन जेव्हा स्ट्राईक आहे, आता स्ट्राईकच्या वेळेला रिक्रुटमेंट जी आहे ती होऊ शकते का एम्प्लॉईजची, वर्कमॅनची? नाही होऊ शकत ना. हां, मग जेव्हा इलिगल स्ट्राईक नाही आहे, द स्ट्राईक इज लॉफुल, द स्ट्राईक इज लिगल बाय ऑल मीन्स. आणि अशा वेळेला तो जो एम्प्लॉयर आहे जर तो दुसरे वर्कमॅन रिक्रूट करत असेल ड्युरिंग अ स्ट्राईक, तर दॅट इज ऑल्सो अनफेअर लेबर प्रॅक्टिस. फेल्युअर टू इम्प्लिमेंट अवॉर्ड, सेटलमेंट ऑर अग्रीमेंट. मग आता जर कन्सिलिएशन असेल, त्याच्या थ्रू काही सेटलमेंट तुमचं झालेलं असेल, किंवा मग आर्बिट्रेशनकडून काही अवॉर्ड त्या ठिकाणी जो आहे पास केलेला असेल, आणि तो अवॉर्ड किंवा ते सेटलमेंट किंवा जे काही अग्रीमेंट दॅट हॅव बीन रिच्ड अपॉन, तर ते जर इम्प्लिमेंट होत नसेल तर दॅट इज ऑल्सो अनफेअर लेबर प्रॅक्टिस. टू इंडल्ज इन ॲक्ट्स ऑफ फोर्स ऑर व्हायलेन्स, फोर्स किंवा व्हायलेन्सचे असे कुठले ॲक्ट्स असतील त्याच्यामध्ये इंडल्ज करणं हे सुद्धा काय आहे, अनफेअर लेबर प्रॅक्टिसेसमध्ये काउंट होतं. ठीक आहे. सो दिस वॉज